नमस्कार. मीरा खूपच घाबरलेली असते. मीरा लगेच रियाला बोलते, रिया मला खूप भीती वाटते. कारण प्रत्येक वेळेला सासूबाई यांना म्हणत आल्यात की कितीही काही झालं तरी तू माझा लेक नाहीयेस. आणि तेच खरं असेल तर हे बोलणं सत्याने ऐकलेलं असतं. त्यावेळेला लगेच सत्या मीराला बोलतो, धूमकेतू अगं काय बोलतेस तू? अगं मला माहितीये निरुपा सारखी सारखी तेच तेच बोलते. अगं पण ती माझ्यावरती चिडलीये म्हणून. तेव्हा लगेच मीरा बोलते, प्लीज तुम्ही जरा शांत व्हाल. तुम्ही जर का शांत झालात ना तर बरं होईल. अहो तुम्ही माझ्या बाजूने विचार करा ना, मी का खोटं बोलेन? आणि खोटं बोलून तसंही मला काय मिळणार आहे? तेव्हा लगेच सत्या बोलतो, याचा अर्थ गायकवाडांच्या घरचा मुलगाच नाहीये. तेव्हा मीरा बोलते, तसं नाही. माझ्याकडे आता पुरावा नाही म्हणून मी स्पष्टच बोलत नाहीये. पण स्पष्ट सांगायचं झालं तर जे काही आहे ते तुमच्या समोर आहे. तुम्ही स्वतःहून तुमच्या वडिलांना विचारा ना, तुमच्या जन्माचा दाखला कुठे आहे? तेव्हा लगेच सत्या बोलतो, धूमकेतू अगं हे काय खूळ घातलंयस डोक्यात तू? रिया लगेच बोलते, मीरा वहिनी अगं जरा शांत हो ना. मीरा वहिनी अगं तू असा विचारच का करतेस? तेव्हा मीरा बोलते, रिया तुला काही फरक पडत नाही ग, पण येता जाता माझ्या नवऱ्याला मात्र टोमणे मारले जातात. माझ्या नवऱ्याचा अपमान केला जातो. नाही नाही ते त्याला बोललं जातं. आता मात्र मला हा विषय वाढवायचा नाहीये. आणि म्हणूनच मी तुला अगदी स्पष्ट सांगतो. तुम्ही बाबांशी नीट काय ते बोला आणि मगच काय ते ठरवा. तेव्हा मात्र सत्या मीराचा हात पकडतो आणि तिला घरामध्ये घेऊन येत मोठ्याने सुधाकरला हाक मारतो. तेव्हा लगेच निरुपा मोठ्याने ओरडते, सत्या काय चाललंय तुझं? अरे का उगाच नाटकं करतोस? हे सर्व थांबव ना. आणि एवढ्या मोठमोठ्याने ओरडायला तुला झालंय तरी काय? तेव्हा लगेच सत्यजित बोलतो, हे बघ तू जरा शांत होशील? तू जरा शांत हो, मला माझ्या बापाशी बोलायचंय. तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात, काय झालं सत्यजित? अरे काय एवढी चिडचिड करतोयस तू? तेव्हा लगेच सत्यजित बोलतो, बाप बाप माझा जन्माचा दाखला कुठे आहे? तू प्लीज माझ्या जन्माचा दाखला मला दाखव बाप. तेव्हा मात्र सुधाकरराव बोलतात, सत्यजित अरे का हे वेगळंच खूळ मनात घेतलंयस? सत्यजित असा विचार सुद्धा करू नकोस. तेव्हा मात्र सुधाकरराव खूपच चिडलेले असतात. त्यावेळेला मीरा बोलते, प्लीज बाबा त्यांच्या जन्माचा दाखला द्या त्यांना. त्यांचा जो काही भूतकाळ असेल तो त्यांना कळू दे. नाहीतरी सत्य मला थोडं समजलंय, पण मला सत्य तुमच्याकडून जाणून घ्यायचंय बाबा. बाबा प्लीज हे सर्व थांबवा. तेव्हा मात्र सुधाकरराव बोलतात, सत्य जाणून घ्यायचंय मीरा, सत्य? मीरा सत्य जाणून घेऊन काय करायचंय तुला? सत्यजित सुधाकर गायकवाडच आहे. तेव्हा लगेच मीरा बोलते, हो ना बाबा. जर का हे तुमचाच मुलगा आहे तर तुमच्याकडे तुमच्या मुलाचा जन्म दाखला नाही. प्लीज बाबा आता तरी काहीतरी खोटं बोलू नका. आणि प्रत्येक वेळेसारखं अजिबात विषय मिटवण्याच्या भानगडीतच पडू नका. कारण सत्य ऐकल्याशिवाय मी तरी शांत बसणार नाही. तेव्हा सुधाकरराव सत्यजित जवळ जातात आणि सत्यजितला म्हणतात, सत्यजित तुझा तुझ्या बापावरती विश्वास आहे की नाही? सत्यजित तू तुझ्या बापावरती विश्वास ठेव. तेव्हा मात्र सत्यजित बोलतो, बाप अरे मी काय करू? मला समजत नाहीये. बाप जे काही आहे ते स्पष्टपणे सांग ना. स्पष्टपणे बोल. बाप खरंच मला तुझ्या या गोष्टीचा खूप त्रास होतोय. तेव्हा मात्र सुधाकरराव खूपच मोठ्याने ओरडतात, काय चाललंय तुमचं हे सर्व? बस करा आता हे. मला या गोष्टी पटतच नाहीयेत. तेवढ्यात मात्र निरुपा बोलते, ए सत्यजित
गप्पा बस ना. अरे कशाला उगाच विषय वाढवतोस? अरे तुझ्या बापाला त्रास होतोय हे सुद्धा तुला दिसत नाहीये का? तेव्हा मात्र सत्या बोलतो, खरं सांगू बाप, प्लीज मला लवकरात लवकर सांग. कारण मला असं का वाटतंय की तू माझा बापच नाहीयेस, तू माझ्यापासून काहीतरी लपवतोस. तेव्हा मात्र निरूपा खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते, गप्पा बस, काही लपवत नाही आणि मीरा हे खूळ डोक्यातून काढून टाक. तेव्हा रिया बोलते, पण आई तुम्ही का खोटं बोलताय? जे काही आहे ते स्पष्टपणे सांगा ना. तेव्हा निरूपा सुधाकरकडे पाहते. त्याच वेळेला आजी पाठीकडून मोठ्याने बोलते, काहीही सत्य जाणून घ्यायची गरज नाही. त्यावेळेला लगेच पंकज बोलतो, सत्य जाणून घ्यायची गरज नाही म्हणजे? म्हणजे हा सत्यजित आमचा भाऊ नाहीच आहे, उगाचच तो आमच्या घरात आलाय. आता मात्र मी सोडणार नाही, याला मी धक्के मारून बाहेर काढणार. त्यावेळेला आजी पंकजचं सटासट थोबाड फोडत बोलते, पंकज नाटकं बंद कर. पंकज तुझी ही नाटकं माझ्या समोर अजिबात नकोत. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्याच वेळेला लगेच सुधाकर आजीला म्हणतात, आई बरं झालं तू आलीस ते. अगं बघ ना ग, या सत्यानी काय खूळ टाकलंय डोक्यात. तो काय बोलतोय काय नाही हे त्याचं त्याला तरी समजतंय का? तेव्हा लगेच मीरा बोलते, बाबा तुम्हाला कदाचित या गोष्टी पटत नसतील, पण मला मात्र या सर्व गोष्टी पटायला लागल्यात, सगळं काही समजायला लागलं. तेव्हा मात्र मोठ्याने सुधाकरराव म्हणतात, मीरा अगं बस कर, अगं अशानी नाती तुटतील. तेव्हा मीरा बोलते, बाबा मला सुद्धा नातं नाही तोडायचंय, पण मला कधी कधी कळतच नाही काय योग्य काय चुकीचं ते. बाबा प्लीज तुम्ही समजून घ्या ना. बाबा तुम्ही असा विचारच का करताय? तेव्हा सुधाकरराव खूपच चिडलेले असतात. सुधाकरराव मोठ्याने बोलतात, खरं सांगू मीरा, सत्यच ऐकायचं आहे तर सत्य ऐकाच, कारण माझ्याकडे सुद्धा तुम्ही आता पर्यायच ठेवला नाही. त्यावेळेला लगेच आजी बोलते, नाही सुद्धा नाही, तुला सत्य सांगायची गरजच नाही. सत्या तू मला सांग, तुझा बाप तुला सांभाळण्यात कुठे कमी पडला का? सत्या तू मला उत्तर दे. तेव्हा सत्या बोलतो, नाही असं काही नाहीये. तेव्हा लगेच मीरा बोलते, आजी प्लीज, असं काहीच नाही, मी बाबा कुठे कमी पडलं असं म्हणतच नाहीये, पण आजी काही काही गोष्टी मला नाही पटत आहे. तेव्हा लगेच आजी बोलते, मीरा काही काही गोष्टी पडद्याआड राहिलेल्याच चांगल्या असतात, त्या समोर यावं अशी तुझी इच्छा का आहे मीरा? मीरा याच्यामुळे का होतंय माहितीये का? सगळं काही हातातून निसटतंय मीरा. मीरा तूच समजून घेणार नाहीस का? तेव्हा लगेच मीरा बोलते, मला खूप भीती वाटायला लागलीये, असं वाटायला लागलंय की सगळं काही हातातून निसटत चाललंय. मीरा प्लीज स्वतःला शांत कर. त्यावेळेला लगेच मीरा बोलते, मी कशी शांत राहू? इथे प्रश्न फक्त माझ्या नवऱ्याचा आहे, पंकज किंवा देविकाचा नाही. तुम्हाला कळतंय? तुम्हीच विचार करा. खरं सांगायचं तर मला समजत नाहीये की माझं वागणं बरोबर आहे की नाही, पण तुम्हाला मात्र जर का समजत असेल तर बरंच होईल. आणि आता मात्र मला खूप भीती वाटायला लागली. जे मी बोलते ते अगदी खरं असताना सुद्धा तुम्ही का का आजी असं वागताय? आजी प्लीज असा विचार नका ना करू. जर का सत्य परिस्थिती सांगितली तर बरं होईल. तेव्हा आजी बोलते, मीरा यामुळे सगळं काही विस्कटेल. मीरा तुला कळतंय यामुळे काय होऊ शकतं ते? तेव्हा लगेच मीरा बोलते, मला समजतंय, पण आता मी काहीही करू शकत नाही. पण एक गोष्ट मात्र मी नक्की सांगेन आजी, जर का सत्य परिस्थिती आम्हाला समजली तर बरंच होईल, सगळं काही नीट होईल. तेव्हा मात्र आजी
खूपच चिडलेली असते. आजी बोलते, मीरा आता हे सर्व बंद करा, कारण मीरा तुझ्या या गोष्टी मला पटतच नाहीयेत. तू असं कधी वागशील असा मी विचार सुद्धा केला नव्हता मीरा. तेव्हा लगेच मीरा बोलते, आजी अहो तुम्ही का असा विचार करताय? आजी प्लीज, तुम्ही जर का मला समजून घेतलं तर बरं होईल. त्यावेळेला आजी बोलते, मीरा अगं तुझ्याकडून समजूतदारपणाची अपेक्षा मला आहे, पण तू मात्र असं वागून माझ्या मनातून उतरतीयस मीरा. तेव्हा लगेच मीरा बोलते, आजी मला माझ्या नवऱ्याचा भूतकाळ जाणून घ्यायचा आहे. यात जर का माझं काही चुकत असेल तर मला माफ करा, पण आजी प्लीज समजून घ्या तुम्ही. मी काही चुकीचं वागतेय असं मला वाटत नाही. तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात, आई बस झालं. जे पान आपण लपवून ठेवण्याचा प्रयत्न करत होतो ते पान आता उलगडण्याची वेळ आली आहे. आणि म्हणूनच तुला मी सांगतेय, आता या गोष्टीचा विचारच करू नकोस. त्यावेळेला लगेच मोठ्यानी सुधाकरराव बोलतात, खरं सांगू मीरा, आता हा विषयच सोड. तुला ऐकायचं आहे ना सत्य, तर ऐक. सत्यजित माझा आणि निरूपाचा मुलगा नाही. हे ऐकल्यानंतर सत्यजितच्या पायाखालची जमीनच सरकते. तेव्हा सत्यजित अचानक एकाएकी खालीच बसतो. त्यावेळेला मीरा त्याला सावरत म्हणते, अहो स्वतःला सावरा, असं काय करताय? तेव्हा लगेच सत्यजित म्हणतो, आजपर्यंत जी ओळख माझी होती, ज्या बापाचं नाव मी माझ्या नावापुढे लावत होतो, तेच नाव माझ्या आयुष्यातून कायमचं बाजूला झालंय. मीरा तुला कळतंय? आता सगळं काही संपलंय. तेव्हा मात्र मीरा मोठ्याने बोलते, असा विचारच का करताय तुम्ही? प्लीज असा विचार करू नका ना. स्वतःला शांत करा ना. मी आहे ना तुमच्या सोबत. तेव्हा सुधाकरराव बोलतात, सत्यजित सत्यजित, अरे मीच तुझा बाप आहे. तू असा विचारच करू नकोस. अरे निरूपाने जरी तुला जन्माला घातलं नसलं तरी एक गोष्ट लक्षात ठेव सत्यजित, आयुष्यभर मी तुझा बाप असणारच आहे ना. सत्यजित तूच जर का असा विचार करत असशील तर मी काय करायचं? सत्यजित फक्त रक्ताचीच नाती महत्वाची का? तेव्हा सत्यजित म्हणतो, नाही ना बाप, फक्त रक्ताची नाती महत्वाची नाहीत, पण आजपर्यंत ज्या आशेवरती जगत होतो ती आशाच कायमची मिटली. बाप, अरे तूच माझा बाप आहेस ही गोष्ट मला माहिती होती आणि आज मात्र ती ओळख माझ्यापासून कायमची हिरावून घेतली. अरे मी काय करायचं होतं सांग ना बाप. तेव्हा सुधाकरराव बोलता, सत्यजित कोणी कितीही म्हणू दे तरी सुद्धा तू सुधाकर गायकवाडचाच मुलगा आहेस आणि कायम त्याचाच मुलगा राहणार, ही गोष्ट लक्षात ठेव. तेव्हा मात्र मीरा बोलते, पण यांचे आई वडील कोण ही तर गोष्ट आम्हाला समजायलाच पाहिजे ना. तेव्हा मात्र पंकज सत्याची कॉलर पकडतो आणि त्याला फरफटत म्हणतो, आत्ताच्या आता आमच्या घरातून चालतं पडायचंस. इथे थांबायची तुला गरज नाही, कारण तुझा आणि आमचा संबंधच नाहीये. मुळात तू माझ्या वडिलांचा मुलगाच नाहीस, त्यामुळे या घरावरती ओझं बनून राहू नकोस. त्यावेळेला आजी पंकजचं सटासट थोबाड फोडत बोलते, पंकज जर का सत्याला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न जरी केलास ना तरी सुद्धा तुझं थोबाड फोडायला मी मागे पुढे पाहणार नाही. कोण समजतोस तू स्वतःला पंकज? तुझी लायकी तरी आहे का माझ्या समोर उभं राहायची? एक गोष्ट लक्षात ठेव पंकज, उगाचच वाकड्यात जाऊ नकोस. तेव्हा मात्र पंकज खूपच चिडलेला असतो. त्यावेळेला पंकज बोलतो, पुरे, आता मला विषय वाढवायचा नाहीये, तर हा विषय इथल्या इथे स्टॉप करायचा आहे आणि हा सत्यजित मला या घरातच नको आहे. त्यामुळे तुम्ही काहीही करा आणि याला हकलवून लावा. तेव्हा लगेच निरूपा बोलते, सत्यजित कुठेही जाणार नाही. सत्यजित या घरचा मुलगा आहे आणि तो या घरात मुलगा म्हणूनच राहील. आणि परत जर का पंकज तू त्याला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न जरी केलास ना
तरी सुद्धा मी तुझी वाट लावेन. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्याच वेळेला लगेच सुधाकरराव बोलतात, पंकज, आजपासून सत्याला हात लावायचा नाही. जेवढा तुमचा या घरावरती अधिकार आहे तेवढा सत्याचा सुद्धा आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेवायची. त्यावेळेला मात्र सत्यजित खूपच खुश असतो. सत्यजित म्हणतो, बाप, अरे काय चुकतंय त्याचं? मी तर त्याचा कोणच लागत नाही. आणि खरं सांगू बाप, ज्या गोष्टी योग्य आहेत त्या योग्यच आहेत. तू उगाचच आता काहीही बोलू नकोस बाप, सगळं काही संपल्यातच जमा आहे. तेव्हा मात्र सुधाकररावांना खूप मोठा धक्का बसतो. सुधाकरराव बोलता, सत्यजित, अरे मी काय करू? तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर विस्कटलेलं हे सर्व मीरा नीट करू शकेल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.